नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा पुढचा भाग, अर्थात भाग 5. श्रोते हो, 4थ्या भागात आपण पाहिलं की करुणाने निरगुडकरला घरातून बाहेर काढलं. तो कारमध्ये होता, त्याला परत घरी पाठवलं. तोपर्यंत हिमांशू कारमध्ये जाऊन बसला आणि निरगुडकर परत आल्यानंतर हिमांशूने कुबडी घेतली, निरगुडकरच्या हनवटीखाली अडकवली. 2 सेकंदात निरगुडकर सीटवर कोसळला, त्याची मान मोडलेली. ऐकूयात पुढे काय घडतंय. आता ते खऱ्या अर्थानं सगळ्यात धोकादायक टप्प्यात शिरलेले होते. यशस्वी खुनात एक क्षण असा असतो, निर्ढावलेपणाचा, वेडगळ धाडसाचा, जो पार करावाच लागतो. पुढची 20 मिनिटं ते अक्षरशः मृत्यूच्या जाबड्यात होते. त्या क्षणी काय होईल यापेक्षा नंतर सगळं एकमेकाशी कसं जुळेल यावर त्यांचं भवितव्य ठरणार होतं. करुणाने सिगार खिडकीतून बाहेर फेकायचा प्रयत्न केला, पण हिमांशूने तिला थांबवलं. निरगुडकरनं ती सिगार घरात पेटवली होती, त्यामुळे ती त्याच्याकडे असणं आवश्यकच होतं. करुणाने ती हातात धरून ठेवली आणि शक्य तितकी पुसून घेतली. तोवर हिमांशू दोरीचं काम करायला लागला. त्याने दोरी त्याच्या खांद्याखालून, मानेखालून, हातांच्या खाली आणि पाठीवरनं फिरवली, घट्ट बांधली. मग लोखंडी हँडल अडकवलं, ज्यामुळे दोरीचे दोन्ही भाग ताणले गेले. मृत शरीर हलवणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट असते, पण या जुगाडानं ते जमेल आणि पटकन जमेल असा त्याचा अंदाज होता. आलो आपण. गाडी पार्क करू का अजून फेरी मारू? करुणाने विचारलं. आत्ताच पार्क कर, आपण तयार आहोत. ती एका साईड स्ट्रीटवर थांबली, स्टेशनपासून साधारण 1 चौक अंतरावर. गाडी कुठे पार्क करायची हा प्रश्न त्यांना बरेच दिवस छळत होता. स्टेशनच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली असती तर रेल्वे कुली सरळ दार उघडून सामान काढायला आला असता आणि मग सगळं संपलंच असतं. इथे मात्र धोका कमी होता. गरज पडली तर त्यांनी एखाद्याच्या समोर इतकं दूर पार्क केलंय याच्यावरून वाद घालायचा असं ठरवलेलं होतं. नंतर काही संशयास्पद वाटलं तर त्याचं स्पष्टीकरण म्हणून. करुणा उतरली, बॅग आणि ब्रीफकेस घेतली. निरगुडकर त्या प्रकारातला माणूस होता जो रेल्वे प्रवासासाठी लागणारं सामान ब्रीफकेसमध्ये ठेवतो. पुढे त्याचा उपयोग होणार होता. हिमांशूनी सगळ्या खिडक्या बंद केल्या, कुबड्या घेतल्या आणि उतरला. करुणाने गाडी लॉक केली. निरगुडकर तसाच मागच्या सीटवर पडला होता, गळ्यात हार्नेस बांधलेला. करुणा सामान घेऊन पुढे चालू लागली. हिमांशू तिच्या मागे, पाय अर्धवट उचललेला, कुबड्यांवर चालत. वरून पाहिलं तर जणू एखादी बायको अपंग नवऱ्याला मदत करतीये असं दृश्य होतं. प्रत्यक्षात मात्र हिमांशूला रेल्वे कुली नीट पाहू नये म्हणून ती युक्ती होती. ते स्टेशनच्या वळणावर पोहोचताच एक रेल्वे कुली धावत आला. जसं त्यांनी गृहीत धरलं होतं तसं. त्या कुलीने करुणाकडून बॅगा घेतल्या. हिमांशूकडे पाहिलं सुद्धा नाही. 9:45ची किल्लागड ट्रेन, बोगी सी मध्ये 8 नंबर. करुणा त्याला म्हणाली. मॅडम, ट्रेनमध्ये भेटतो. कुली सामान उचलता उचलता म्हणाला. ते स्टेशनमध्ये शिरले. हिमांशूनी करुणाला मुद्दाम स्वतः जवळून चालायला लावलं. गरज पडली तर हळू आवाजात सूचना देता याव्यात म्हणून. त्यांनी चष्मा लावला होता. टोपी खाली ओढली होती, पण जास्त नाही. डोळे खाली, जणू कुबड्या नीट टेकतायत का ते पाहतोय.
तोंडात सिगार, अर्धा चेहरा झाकण्यासाठी आणि चेहरा थोडा विचित्र दिसावा म्हणून. ट्रेन स्टेशनच्या मध्ये उभी होती. हिमांशूनी पटकन डबे मोजले. 3रा डबा. आणि नेमकं त्या डब्यापुढे दोन्ही TC उभे होते. हमाल होता. रेल्वे कुली टिपची वाट बघत होता. क्षणभर हिमांशूच्या पोटात खड्डा पडला. जर हे सगळे त्याच्याकडे नीट बघतील तर पुढे तेच त्यांना अडवू शकत होते. करुणा पुढे धावली. तिने रेल्वे कोलीला टीप दिली. तो खुशीत निघून गेला पार्किंग लॉटकडे. तोवर दुसरा हमाल हिमांशूकडे यायला लागला. करुणाने त्याचा हात पकडला. हे बघ, त्यांना मदत करून घेतलेली आवडत नाही. हमालाला अर्थ कळला नाही, पण TCला कळला. क्षणात तिघांनीही पाठ फिरवली आणि मुद्दाम दुसरेच काहीतरी बोलत राहिले. हिमांशू कुबड्या टेकवत पायऱ्या चढला. वर पोहोचला. तो करुणासाठी ठरलेला संकेत होता. ती अजून खाली उभी होती. हिमांशू थांबला. अर्धवट वळला. फलाटावर ये, तिथे नीट निरोप घेऊ, मग मला ट्रेनमधनं उतरायची चिंता राहणार नाही. अजून वेळ आहे. ठीक आहे. हिमांशू डब्यातून मागे जाऊ लागला. करुणा बाहेरून. डबे लोकांनी भरलेले होते. बहुतेक जण झोपेची तयारी करत होते. बर्थ तयार झालेले, बॅगा सामानाच्या जागी, हमाल बाहेरच होते. हिमांशू खाली मान घालून पुढे जात राहिला. पण गंमत अशी, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं आणि तरीही सगळे पाहत होते. कारण कुबड्या दिसल्या की लोक आपोआप बॅग्स बाजूला करत होते, जागा करून देत होते. तो फक्त मान हलवत थँक्स पुटपुटत राहिला. जागेवर पोचल्यावर त्याला लगेच जाणवलं काहीतरी चुकलंय. तिथे आधीच एक माणूस बसलेला होता. अंधारात, कोपऱ्यात, सिगरेट ओढत. हिमांशू दुसऱ्या बाजूला बसला. करुणाने त्याचा हात धरला. ती त्याच्याकडे संकेतासाठी पाहत होती. हिमांशू ओठ हलवत राहिला. पार्किंग, पार्किंग. 2 सेकंदांनी तिला समजलं. डिअर, हो, आता तरी माझ्यावर राग नाही ना? मी गाडी कुठे पार्क केली त्यासाठी? सोडून दे ना. मी खरंच स्टेशन पार्किंग लॉटकडे चालले होते, पण या भागातनं माझा नेहमी गोंधळ होतो. तुला इतकं चालावं लागेल असं वाटलं नाही मला. सांगितलं ना मी सोडून दे म्हणून. मला खूप वाईट वाटतंय पण. हिमांशूने घड्याळ दाखवलं. ट्रेन सुटायला अजून 7 मिनिटं होती. करुणाला पुढचं काम करायला 6 मिनिटं लागणार होती. करुणा, तू आता निघालेली बरी. इथे थांबून काहीही उपयोग होणार नाही. तुला चालेल? अगदी. ठीक आहे. बाय. बाय बाय. आता हिमांशू समोर एकच अडथळा उरला होता. हा अनोळखी माणूस त्याच्या जागी बसलेला. त्याला हटवणं गरजेचं होतं आणि पटकन. तो काहीतरी उपाय शोधत बसला. तो माणूस सिगरेट संपवून निघून जाईल असं वाटलं, पण तो हसला. स्वतःची जेथालिया म्हणून ओळख करून दिली. हिमांशूला त्याचं नाव विचारलं. हे बरं झालं. हिमांशूच्या मनात आलं. निरगुडकर ट्रेनमध्ये होता याचा आपोआप एक साक्षीदार झाला. मी निरगुडकर, हिमांशू म्हणाला. तो बोलायला लागला. बायका भारी विचित्र असतात. विचित्र काय, त्याहून जास्त, हिमांशू म्हणाला. तुमचं आणि तुमच्या बायकोचं बोलणं ऐकलं ऐकताच पार्किंगबद्दलचं, आणि मला माझी बायको आठवली. आणि मग त्यांनी स्वतःची गोष्ट सांगायला सुरुवात केली. हिमांशूनी त्याच्याकडे बघितलं.
बोगीतल्या अंधारात चेहरा दिसत नव्हता. त्यालाही हिमांशूचा चेहरा दिसत नसावा असा अंदाज होता. माणूस गप्प झाला. आता हिमांशूला काहीतरी बोलणं भाग होतं. हो ना, बायका म्हणजे बायका, विशेषतः ड्रायव्हिंग करताना. तो म्हणाला, सगळ्याच. एक जर्क बसला. ट्रेन चालू झाली. शहराच्या बाहेरच्या भागातून हळूहळू पुढे जायला लागले. तो माणूस अजूनही बोलतच होता. आणि अचानक हिमांशूच्या डोक्यात कल्पना चमकली. त्याला आठवलं, आपण सध्या अपंग आहोत. तो खिशात काहीतरी शोधत असल्याचा आव आणायला लागला. काय हरवलंय? त्याने विचारलं. तिकीट सापडत नाही आहे, हिमांशू म्हणाला. अरे बापरे, माझं आहे का बघू? आहे, माझं इथेच आहे. मला खात्री आहे, मी या माझ्या शर्टच्या खिशात ठेवलं होतं. ट्रेनमध्ये चढताना सापडेल. बहुतेक खिशात ठेवताना बाहेर पडलं असावं. ट्रेनमधून हात चढताना. आता बघा, म्हणजे मला या कुबड्या घेऊन परत ट्रेनच्या दारापर्यंत जावं लागेल, हिमांशू म्हणाला. अहो राहू द्या, मी आणतो. नाही, तुम्हाला त्रास? अरे नाही, काही नाही, मला आनंदच आहे मदत करण्यासाठी. तुम्ही बसा. तुमचा बर्थ नंबर काय आहे? खरंच कराल मदत? 8C. आत्ता घेऊन येतो. ट्रेन आता थोडी वेग पकडायला लागली होती. हिमांशूने आधीच एक खूण ठरवून ठेवली होती. रेल्वे लाईनपासून साधारण 1 किलोमीटरवर दिसणारा डेअरीचा मोठा फलक, तो दिसताच त्यांनी सिगार पेटवली. एका हाताखाली कुबड्या अडकवल्या. मग सावकाश पाय रेलिंगच्या पलीकडे टाकला आणि स्वतःला खाली सोडू लागला. तेवढ्यात एक कुबडी रुळांच्या लाकडी तुळईला आपटली आणि फिरली. क्षणभर त्याचा तोल गेला. तो जवळजवळ खाली कोसळलाच होता. पण त्यांनी कशीबशी पकड कायम ठेवली. ट्रेन त्या डेअरीच्या फलकासमोर आली आणि हिमांशूने उडी मारली. मध्यरात्रीच्या वेळी रेल्वे रुळांइतकं काळोखात हरवलेलं दुसरं काहीही नसतं. ट्रेन पुढे झेपावत निघून गेली आणि हिमांशू रुळांच्या मध्ये बसून राहिला, पायातली झिणझिणी जाईपर्यंत. त्यांनी ट्रेनच्या डाव्या बाजूने उडी मारली होती, 2 रुळांमधल्या अरुंद पायवाटीत. महामार्गावरून कुणाला तो दिसू नये म्हणून. हायवे साधारण 200 फूट दूर होता. तो हातापायांवर टेकून बसलेला होता. समोरच्या बाजूला काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करत. त्या बाजूला एक मातीचा रस्ता होता. पुढे मागे 2 लहान कारखाने. बाकी सगळीकडे मोकळी अंधारी जागा. करुणा आता तिथे पोहोचलेली असायला हवी होती. तिला 7 मिनिटांची आघाडी मिळाली होती. ट्रेनला इथवर यायला 6 मिनिटं लागली. स्टेशनपासून त्या मातीच्या रस्त्यापर्यंत गाडीने यायला 11 मिनिटं. हिमांशूनी हा हिशेब 20 वेळा तपासला होता. तो स्तब्ध बसून गाडी शोधत राहिला, पण काहीच दिसत नव्हतं. किती वेळ गेला त्यालाच कळलं नाही. आणि मग त्याच्या डोक्यात विचारांचा स्फोट सुरू झाला. कदाचित तिने कोणाच्या गाडीला धडक दिली असेल, किंवा पोलिसांनी थांबवलं असेल, किंवा त्याचं पूर्ण शरीर जणू पाण्यासारखं सैल पडलं. तेवढ्यात त्याला आवाज ऐकू आला, धापा टाकल्यासारखा. मग आला पावलांचा आवाज. 2 सेकंद धावत, मग थांबत, पुन्हा धावत.
एखाद्या भयानक स्वप्नासारखं. जणू काहीतरी विकृत अज्ञात गोष्ट त्याच्या दिशेनं येत होती. मग त्याला दिसलं करुणा. करुणा निरगुडकरच्या प्रेताला कारमधून बाहेर काढून आपल्या पाठीवर टाकून येत होती. तो माणूस 60 किलो तरी असेल, पण तिने त्याला पाठीवर घेतलेलं होतं. ती त्याला घेऊन रुळांवरून अडखळत अडखळत चालत होती. निरगुडकरचं डोकं तिच्या खांद्याजवळ लोंबत होतं. ते दृश्य एखाद्या हॉरर सिनेमातलं दिसत होतं. मानलं पाहिजे या बाईला, हिमांशूच्या मनात आलं. हिमांशू धावत गेला आणि त्याचे पाय पकडले वजन हलकं करण्यासाठी. दोघांनी मिळून काही पावलं त्याला ओढलं. करुणा त्याला खाली टाकणार इतक्यात हिमांशू ओरडला, त्या रुळावर नाही, दुसऱ्यावर. त्यांनी त्याला त्या ट्रॅकवर नेलं ज्या रुळांवरनं ट्रेन पुढे गेली होती. तिथे खाली टाकलं. पेटती सिगार त्याच्या शरीरापासून 1-2 फूट अंतरावर ठेवली. एक कुबडी त्याच्या अंगावर फेकली, दुसरी रुळाशेजारी. गाडी कुठे आहे? हिमांशूने विचारलं. तिथे. दिसली नाही तुला? करुणाने प्रतिप्रश्न केला. हिमांशूने पाहिलं, गाडी अगदी ठरलेल्या जागी उभी होती, त्या मातीच्या रस्त्यावर. काम झालंय, चल, तो म्हणाला आणि दोघं धावत गाडीत बसले. करुणाने इंजिन सुरू केलं आणि गाडी झटक्यात पुढे काढली. अचानक ती किंचाळली, अरे देवा, त्याची टोपी. हिमांशूने टोपी उचलली आणि खिडकीतून रुळांवर फेकून दिली. ठीक आहे, चालतोय, टोपी लोळत जाऊ शकते, गाडी चालव. ती वेगात निघाली. कारखाने मागे पडले. ते मुख्य रस्त्यावर आले. सूर्यकिरण मार्गावरून जाताना तिने सिग्नल तोडला. जरा सांभाळून चालव ना करुणा. आत्ता पोलिसांनी थांबवलं आणि मी गाडीत सापडलो तर आपण संपलो. आता असं झालंय, मी कसं नीट ड्रायव्हिंग करणार? ती गाडीतल्या रेडिओबद्दल बोलत होती. हिमांशूने तो सुरू केला होता. तो त्याच्या ॲलिबीचा भाग होता. तो काही वेळ काम सोडून घरी रेडिओ ऐकत बसला होता असं दाखवण्यासाठी. मग त्या रात्री कोणते कार्यक्रम चालू होते हे त्याला माहिती असणं गरजेचं होतं. अगं, तो रेडिओ लागणं गरजेचं आहे. मला नीट गाडी चालवू दे. करुणा म्हणाली. 70च्या वर गाडी पळत होती. हिमांशूने दात घट्ट आवळले आणि गप्प राहिला. एका मोकळ्या जागेजवळून जाताना त्यांनी दोरी बाहेर फेकून दिली. मैलभर पुढे जाऊन हँडल फेकून दिलं. एका गटाराजवळून जाताना चष्मा आत टाकून दिला. तेवढ्यात त्याची नजर तिच्या बुटांवर गेली. रेल्वेच्या दगडांनी ते ओरबाडले गेलेले होते. तू त्याला उचलून का आणलंस? मला वाट पाहू दिली असतीस तर. अरे, तू होतास कुठे? कुठे होतास? मी तिथेच होतो. मला कसं कळणार? मी त्या प्रेतासोबत गाडीत बसून राहिले असते. मी तुला शोधत होतो. मला ड्राईव्ह करू दे. तुझे बूट. हिमांशूने वाक्य गिळलं. क्षणभर शांतता पसरली. मग ती पुन्हा भडकली. वेड्यासारखी बडबड करायला लागली. त्याच्याबद्दल, हिमांशूबद्दल, डोक्यात येईल त्याबद्दल. मध्ये मध्ये हिमांशूही तडकत होता. दोघेही जणू वेडे झाले होते. आत्ताच खून करून आलेली 2 माणसं आता गाडीत बसून जनावरांसारखी एकमेकांवर ओरडत होती. कुणी त्यांना एखादं अंमली औषध दिल्यासारखी.
करुणा पुरेकर हे आपल्याला बोलायचं आहे. कदाचित ही शेवटची संधी असेल. मग बोल, कुणी अडवलं आहे? पहिली गोष्ट, तुला त्या विमा पॉलिसीबद्दल काहीच माहिती नाही आहे. हे किती वेळा सांगणार आहेस रे? मी फक्त कंटाळा आला आहे मला ऐकून ऐकून. मग मृत्यूची चौकशी. तू हो मला माहिती आहे, मी भटजी घेऊन येणार आहे मृतदेहावर संस्कार करायला. अजून किती वेळा ऐकवणार आहेस? ठीक आहे. कौसल्याबाई घरी असेल का? मला काय माहिती, बहुतेक नसेल. आणि लोचना ती बाहेर आहे? आत्ताच सांगितलं ना. मग दुकानात थांब, आईस्क्रीम वगैरे घे. साक्षीदार हवेत आपल्याला. स्टेशनवरून तू सरळ घरी आली आहेस हे सांगणार आहे. वेळ तारीख लक्षात राहील असं काहीतरी बोल. तू गाडीतनं उतर हा. मी वेडी होईन आता. उतरू कसा? माझी गाडी तिथे आहे. चालत गेलो तर माझी ॲलिबी अपूर्ण राहील. उतर म्हटलं ना तुला. करुणा डाफरली. तू गाडी चालव. गाडी चालवतो नाही तर थोबाड फोडीन मी. तोही भडकला. शेवटी ती त्याच्या गाडीपाशी थांबली. तो उतरला. दोघांनी एकमेकांना किस केलं नाही. गुडबाय सुद्धा म्हटलं नाही. तो तिच्या गाडीतून उतरला, स्वतःच्या गाडीत बसला आणि घरी निघाला. घरी पोहोचल्यावर त्यांनी घड्याळ बघितलं. 10:25. सगळ्यात आधी त्यांनी तपासलं, फोन आलेला नव्हता. मग स्वयंपाकघरातल्या डोरबेलकडे गेला. ते कार्डही जागच्या जागी, म्हणजे कोणी घरीसुद्धा आलेलं नव्हतं. त्यांनी दोन्ही खिशात टाकलं. वर जाऊन कपडे ओरबडल्यासारखे काढले. पायजमा घातला. पायावरचं बनावट बँडेज कापून टाकलं. खाली येऊन ते बँडेज, कार्ड आणि वर्तमानपत्र जाळून टाकलं. मग फोनकडे गेला. अजून एक गोष्ट बाकी होती ॲलिबी पूर्ण करण्यासाठी. त्याने नंबर फिरवायला सुरुवात केली आणि अचानक घशात काहीतरी आवळल्यासारखं झालं. हुंदका बाहेर पडला. त्याने फोन ठेवून दिला. आता ते त्याच्यावर परिणाम करायला लागलं होतं. त्यांनी दोनदा गिळलं. आवाज नीट येतोय का हे तपासायचं होतं. अचानक त्याला वाटलं गाणं म्हटलं तर कदाचित स्वतःला सावरता येईल. तो रफीचं गाणं गुणगुणायला लागला. 2 ओळीसुद्धा पूर्ण झाल्या नाहीत. आवाज विचित्र किंकाळीसारखा फुटला. तो दारू प्यायला. एक पेग, मग दुसरा. तो स्वतःशी पुन्हा गाणं म्हणायला लागला, फक्त आवाज सामान्य वाटावा म्हणून. पण त्याला शब्दच आठवेनात. श्रोते हो, हा होता 5वा भाग अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा. खून करून त्याचं प्रेत रेल्वेच्या ट्रॅकवर टाकून हिमांशू घरी परतलाय. परिस्थिती अशी झाली आहे की त्याला शब्द आठवत नाही आहेत गाण्याचे. शेवटी त्याला काय वाटतंय? आवाज सांभाळता येईल, स्वतःला सावरता येईल, हे ऐकूयात उद्याच्या भागात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.